बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील इसुपोडगाव येथील रंगनाथ कवडे यांच्या पोटी जन्मलेले चंद्रकांत कवडे हे अत्यंत मेहनती आणि कर्तबगार आहेत. म्हणून या शिक्षक दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हा परिषद आणि अंबेजोगाई रोटरी क्लबने पुरस्कार देऊन त्यांचा मोठा सन्मान केला आहे. एकाच वेळी 2-2 पुरस्कार मिळवण्याचे भाग्य लाभलेले चंद्रकांत नारायण कवडे हे खूप हालाकीच्या परिस्थितीमधून शिकलेले आहेत. आई, वडील व त्यांच्या ताईने त्यांच्यासाठी मजुरी केली, बराशी खोदल्या, परंतु त्यांना शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही. यामुळे त्यांचे बंधू आणि ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणून आई, वडील आणि ताईला ते देवाची उपमा देतात. शेतातील झोपडीमध्ये राहून चिमणीच्या उजेडावर अभ्यास करून शिक्षक झालेले हे चंद्रकांत कवडे खूप कर्तव्यदक्ष आहेत. ते मुलांना इंग्रजी विषय शिकवतात. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये तर ते शिकवतातच, परंतु रोज एक्स्ट्रा तास घेऊन विद्यार्थ्यांना मोफतपणे स्पोकन इंग्लिशचे क्लास घेतात. यामुळे साने गुरुजींच्या कार्याची आठवण येते. सकाळी शाळेमध्ये लवकर येऊन इतर वेळातही ते शिकवतात. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे. डुगोळांबा येथील शाळेतील विद्यार्थी यामुळे स्पष्टपणे इंग्रजीमध्ये बोलतात. म्हणून गावकरी, पालक आणि विद्यार्थी त्यांचे कौतुक करतात. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन बीड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार व अंबेजोगाई रोटरी क्लबने राष्ट्रशिल्प पुरस्कार हे मानाचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. म्हणून या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. समाजामध्ये काही माणसं अशी असतात की जी स्वतःचं आयुष्य कवडीमोल ठेवून इतरांचं आयुष्य अनमोल करण्यासाठी प्रयत्न करतात आणि जी माणसं इतरांसाठी झगडतात, इतरांना वेळ देतात आणि जगाचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न करतात, तीच माणसं खऱ्या अर्थानं आदर्श असतात. आज आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मुलाखतनामा या कार्यक्रमात आम्ही अशा गुरुजींचा गौरव करत आहोत. अशा गुरुजींची आम्ही आज मुलाखत घेत आहोत की जे गुरुजी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी साने गुरुजीच आहेत. ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय का आहेत, त्यांचं आजवरचं आयुष्य कसं राहिलेलं आहे आणि कशा प्रकारे ते शिकवतात, त्यांचं स्वतःचं आयुष्य कसं राहिलेलं आहे हे सगळं आपणास जाणून घ्यायचं आहे. ते गुरुजी आहेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा डिगोळांबा येथील आदर्श शिक्षक चंद्रकांत नारायणजी कवडे. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्यावा. मी चंद्रकांत नारायण कवडे, माझं गाव आहे इसुपोडगाव तालुका केज. माझी सुरुवात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आवासगाव या ठिकाणी सुरुवातीला झाली आणि आज मी कार्यरत आहे माध्यमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा डिवळांबा तालुका अंबेजोगाई या ठिकाणी कार्यरत आहे. माझा विषय इंग्रजी हा विषय आहे. सर, या मुलाखतीच्या अनुषंगाने आता मला विचारायचं आहे की नुकताच बीड जिल्हा परिषदेने तुमचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. त्याचबरोबर अंबेजोगाई रोटरी क्लबने या ठिकाणी राष्ट्रशिल्पकार हा पुरस्कार देऊन आपला गौरव केला आहे. तर या पुरस्कारांच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगाल नेमकं? सर, मला हा पुरस्कार जिल्हा परिषद बीड हा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला जे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे तो एक मला असं वाटत नव्हतं की जिल्हा परिषद पुरस्कार मिळेल, परंतु रोटरी क्लबचा पुरस्कार मात्र हा दुसऱ्यांदा मला मिळालेला आहे आणि तो पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या कामाची पावती आहे. कारण ते विद्यार्थ्याकडनं प्रश्नावली भरून दिली जाते आणि तो पुरस्कार मिळाला जातो. आणि मग हा दोन्ही पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मी या दोन्ही जिल्हा परिषदच्या आणि रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई राष्ट्राचे शिल्पकार म्हणून जो पुरस्कार दिला जातो या दोघांचे मी खूप आभार मानतो, त्यांचा खूप ऋणी आहे. सर, जेव्हा एकाच महिन्यामध्ये 2-2 पुरस्कार मिळतात त्यावेळेला निश्चितपणे या ठिकाणी आपलं काम लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या पसंतीस पडलेलं असतं आणि त्या कामाची पोचपावती म्हणून हे पुरस्कार असतात. सर, हे जे पुरस्कार मिळालेले आहेत या पुरस्काराच्या अनुषंगाने विचार असं वाटतं की पुरस्कार हे आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? सर, हा पुरस्कार मला पुरस्कारांना ह्या दोन्ही पुरस्कारांना जोडण्यात आलाय, परंतु हा पुरस्कार माझा नसून हा
पुरस्कार सर्वप्रथम जर मला माझ्या आईवडिलांनी शिकवलंच नसतं तर हा पुरस्कार मिळाला नसता. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना हा पुरस्कार समर्पित करतो. त्याचबरोबर माझी बहीण यासाठी खूप राबवलेली आहे. बहिणीनं खूप कष्ट करून शिकवलेलं आहे. त्याचबरोबर माझा भाऊ आहे आणि माझ्या बालपणीचे मित्र आहेत वडगावमधील माझे मित्र आहेत. त्यांनीही मला खूप मोठं सहकार्य केलं. त्याचबरोबर माझे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. माझे ते सर्वप्रथम आई गुरु असते, परंतु त्यानंतरचे जो दुसरा गुरु असतो तो शिक्षक असतो. तो प्राथमिक शाळेचे शिक्षक जे मला पहिलं शिकवले फावडे सर नावाचे गुरुजी होते मला. आणि त्यानंतर माझं पदार्पण जेव्हा मी शिक्षक म्हणून झालो तेव्हा माझे मुख्याध्यापक, माझ्याच गावातील मुख्याध्यापक श्री सातपुते सर यांचंही मला आवर्जून नाव घ्यावं वाटतं की त्यांनीही मला खूप मोठं सहकार्य, त्यांनीच मला की हे शिक्षण पद्धती काय आहे किंवा कसं शिकवायचं हे त्यांनी शिकवलं. आणि त्याच अनुषंगाने आणखी मी सांगतो की माझे त्या शाळेत गुरुजी किंवा पगारे सर आहेत, हिवाळे सर आहेत, याही गुरूंचं मी मोठ्या अभिमानानं नाव घेतो की त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणून मी माझा पुरस्कार हा माझा असून ह्या सर्वांचाच पुरस्कार आहे. सर, या ठिकाणी मला विचारायचं वाटतं की आपण एक आदर्श शिक्षक आहात आणि नेहमीच आपण आदर्श या ठिकाणी विद्यार्थ्यासमोर ठेवला, समाजासमोर ठेवला, तर एक आदर्श समोर ठेवून कशा प्रकारे आपण अध्यापन करता, कशा प्रकारे विद्यार्थी घडवतात आणि घडवत आलेले आहात ते सांगा. सर, मी विद्यार्थी घडवण्याचं काम म्हणजे जसं शिक्षक तर प्रत्येक विद्यार्थी घडवतच, पण आम्ही जी सुरुवात केली की आवाजगाव या ठिकाणीपासून सुरुवात केली. आवाजगावमध्ये खूप इंटेरियरला असणारं गाव, पण त्या ठिकाणी आम्ही इंग्रजी विषयामध्ये तर सगळ्यांची अशी परिस्थिती असते की इंग्रजी विषय अवघड आहे आणि तो तसं पाहिलं तर खेड्यामध्ये शिकवणं तर खूप अवघड आहे. शहरामधली मुलं तरी तुम्हाला त्यांचे पालक जागरूक असतात म्हणून ती मुलं हुशार असतात, परंतु खेड्यामध्ये पालकांना वेळ द्यायलाच नसतो. परंतु आम्ही एक मुलांना समजेल असं शिकवायचा प्रयत्न केला आणि मुलाच्या किंवा गळी उतरलं पाहिजे जे आपण म्हणतो तसं आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही ते आवाजगावमध्ये तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर जे आम्ही डिग्लोमामध्ये आलो तर डिग्लोमामध्ये त्या आवाजगावपेक्षा उलटी बाजू होती, म्हणजे विरोधाभास होता की त्या ठिकाणी मुलांना त्यावर जर काही नव्हतं, समजा 6-7 महिने इंग्रजीचा शिक्षकच नव्हता, पण त्याच्यानंतर आम्ही तिथेही प्रयत्न केला की मुलांना छोटे छोटे वाक्य देऊन किंवा काय जे असेल ते इंग्रजी विषयाच्या बाबतीमध्ये ऑडिओ ऐकायला देऊन किंवा आपण स्वतः विद्यार्थ्याचा एक ॲज अ फ्रेंड म्हणून की आम्ही ते प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत. इंग्रजीसारखा एक अवघड विषय तो शिकवत असताना खास करून ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणी येतात, तर नेमक्या कुठल्या अडचणी असतात, विद्यार्थ्यांची मानसिकता आहे की नाही, आणि त्या सर्व मानसिकता लक्षात घेऊन कशा प्रकारे आपलं अध्यापन असतं ते सांगा. सर, खेड्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या अडचणी आहेत की इंग्रजी विषयाच्या बाबतीमध्ये की एक तर पालक जागरूक नाही सगळ्यात महत्त्वाचं, आणि मग विद्यार्थी नैराश्य घेऊन शाळेमध्ये जेव्हा पोहोचतो आणि तसं पाहिलं तर म्हणजे इंग्रजी विषयाच्या शिक्षणाचा दबदबा असतो, परंतु तरी आज शासनाच्या परिपत्रकानुसार किंवा शासनाच्या नियमानुसार आम्हाला तिथं त्यांना मारायचं नाही. आणि मग तरीसुद्धा आम्ही इंग्रजी विषय घेऊन जेव्हा वर्गात जातो तेव्हा मुलांना म्हणजे आपण जरी बोललं तरी त्यांना समजत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग इंग्रजीमधून आपण एक्सप्लेनेशन जर दिलं तर तेही समजत नाही. मग आपण की अर्धी मराठी वापरायची, अर्धी इंग्रजी वापरायची, त्याबद्दल आम्ही शिकवायचा प्रयत्न केला आणि त्याच्या अनुषंगाने मात्र मुलांना काहीतरी कळतं. आणि मग आम्ही मग ते भले अल्फाबेट असेल किंवा आपण म्हणतो की 4 लिही वह्यावरली रायटिंग स्किल शिकवायची आहे, आणि मग ते तशा पद्धतीनं आम्ही शिकवत गेलो आणि ते मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे, कारण आपण जेव्हा काम करतो ते काम जर मनातून केलं असेल तर विद्यार्थी त्याला अगदी प्रतिसाद चांगला असतात आहे की नाही. तर विचारावंसं वाटतं की एक अतिशयोक्ती म्हणून आहे जे वास्तव आहे ते मला विचारावंसं वाटतं की नेहमीच तुमच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या भावना असतात की कवडे गुरुजी म्हणजे आमचे सांडे गुरुजी आहे की नाही, म्हणजे हे यासाठी की कधीही विद्यार्थ्यांना न मारणे किंवा अगदी विद्यार्थ्यांची अगदी आपुलकीने चौकशी करणे, विद्यार्थ्यांना काय येत नाही यासाठी सतत प्रयत्न करणे, शाळा हेच आपलं मंदिर आहे आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याबरोबर राहणे. तर या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांची अगदी प्रिय गुरुजी बनलात. तर कशा प्रकारे हे सगळं तुम्हाला जमतं आणि जमून आणतं? सर, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये असं एवढं झोपून घेत होतो की आम्ही सांगितल्याप्रमाणे की खरंच आम्ही आजपर्यंत हे काम असं करतो की जसं मी नोकरीला लागलो तसं मी शाळेमध्ये इन टाईम पोहोचतो. मग ते एक्स्ट्रा पिरियड घेणं असो किंवा शाळेच्या बाबतीमध्ये जरी किंवा दुसरे कुठले जरी समजा मी शेती करत असलो किंवा घरात जरी
शाळेच्या पद्धतीने हे सगळं बाजूला सरून मी एक्स्ट्रा ग्रेड सर्वप्रथम घेतलं असतं. म्हणजे वैयक्तिक आयुष्य आहे ते जगावं लागतं, जगलंच पाहिजे. परंतु शाळा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तिथं घरी येत नाही किंवा शेती येत नाही, तर शाळा म्हटल्यानंतर शाळाच तुम्ही करता तिथं. तर विचारावंच वाटतं की सर 10 ते 4 हा शाळेचा टाईम होता, पण तुम्ही नेहमी शाळेमध्ये 8ला असता, म्हणजे 2 तास 1 तास अगदी बिफोर असता तिथं. आणि तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे आपण एक्स्ट्रा क्लास घेतो, तेही मोफत. मला यावर ट्रेंड प्लेस मारावा वाटतो. कशा प्रकारे या ठिकाणी या एक्स्ट्रा क्लास म्हणजे या मोफत एक्स्ट्रा क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिकवता? खास करून मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्रामर अवगत नसतं किंवा इंग्रजी बोलणे असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटी असतात, तर या सर्व बाबतीमध्ये आपण कशा प्रकारे वेळ देता आणि विद्यार्थ्यांकडून ते करून घेता? सर मी एक्स्ट्रा तास तर जशी नोकरी लागली, जशी नोकरीला सुरुवात झाली त्यावेळेसपासून मी आवाजगावमध्ये 8:45 10 ते 4च्या टायमिंगच्या व्यतिरिक्त मी 8:45ला शाळेत जाऊन पोहोचायचं आणि 8:45 ते 8:45 10वीचा फक्त एक्स्ट्रा तास घ्यायचा. परंतु तिथून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर जेव्हा आपण एक्स्ट्रा तास जरी घेत असतो, जर विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्या तास घेण्याचं काही म्हणजे महत्त्व नाही आहे किंवा ते नंतर नैराश्यच निर्माण होतं. परंतु मी तिथून डेव्हलपमेंट ठिकाणी आल्यानंतर तर मी 8ला तास सुरुवात केली की शाळेमध्ये आपण एन टाईम 8:45ला शाळेत पोहोचायचं आणि मी विद्यार्थ्यांना ठासून सांगायचं की मी 8:45ला शाळेत हजर असतो, तुम्ही 8ला काही नाही. आणि मग विद्यार्थी 8:45ला येतात. जर माझ्याकडनं 15 मिनिट उशीर झाला तर मला लाज वाटायची की आपण शाळेत उशीर आलो, विद्यार्थी आपल्यामुळे वेटिंग करतात. म्हणून मी 8 ते 10 पर्यंत असे 2 तास एक्स्ट्रा घ्यायचे आणि 10 ते 4च्या नंतर सुद्धा 10 ते 4 जेव्हा शाळा होती आणि 4च्या नंतर सुद्धा मी अप्रगत विद्यार्थ्यांचे तास 4 ते 5 घेतले असतात. आणि हे कशासाठी की आपण हे मोफत तर घेतोयच, आपण याचा काही पगार मला जास्त जिल्हा परिषद देत नाही. परंतु जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे शिकणारी मुलं आहेत ते सगळे गरीब मुलं आहेत, खेड्यातील मुलं आहेत. कारण श्रीमंताची मुलं तर शहरामध्ये जातात किंवा एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये जातात. जिल्हा परिषदकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता बदललेला आहे की जाऊ दे जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणी शिकवत नाही. यामुळे आम्ही एक तर जास्त म्हणतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकांचा विश्वास उडलेला आहे, तर आपण विश्वास कसा निर्माण करायचा हे आम्ही प्रयत्न केल्यासाठी मला वाटतं की कवडे सर, तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने सगळ्यांनीच अगदी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ढवळ आंबा असेल किंवा तुम्ही त्यावर शाळा आवाजगावची असेल, त्या ठिकाणी इंग्रजी विषय म्हणजे खास करून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने अध्यापन करून किंवा एक्स्ट्रा तास घेऊन विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये एक शाश्वती निर्माण केली की इथं आहे आणि आम्ही करून घेतो. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे या ठिकाणी त्या शाळेतली विद्यार्थी संख्या वाढली. कारण विद्यार्थी संख्या तेव्हाच वाढते जेव्हा शिकवणारे गुरुजी प्रामाणिक असतात. सर एक विचार असं वाटतं की 10 ते 4 मी मगच विचारतो तुम्हाला की एक 6 तास शाळेचा वेळ आहे की तर अगदी भरपूर वेळ देणे, अगदी बिफोर 2 तास आणि आफ्टर 1 तास, तर इतका वेळ देत असताना तुम्ही स्वतःला हरवून बसता. कारण बरेच तुमचे सहकारी असतील किंवा तुमचे आजी माझे विद्यार्थी असतील की आमचे गुरुजी या ठिकाणी टीचिंगमध्ये स्वतःला अगदी झोकून देतात, अगदी बाहेरचं विश्व तुम्ही अगदी विसरून जाता. तर काय सांगायला नाही की कशा प्रकारे स्वतःला तुम्ही हरवून बसता? सर मला सांगायला असं वाटतं की मी जेव्हा शाळेत जातो तेव्हा हे सगळं जग विसरलेलं असतं सर. की मी घर विसरतो, शेती विसरतो, माझे बाहेरचे मित्र सगळे विसरतो आणि फक्त शाळा आणि विद्यार्थी एवढंच माझ्या डोक्यात असतं. जेव्हा मी वर्गात प्रवेश करतो तेव्हा माझा फोन सुद्धा सर ऑफिसमध्ये ठेवतो. इव्हन म्हणजे ह्या 2 वर्षापासून सर माझा फोन सोबत असतो, असताना माझा फोन हा कधीच माझ्या वर्गामध्ये सोबत नसतो, कधीच नाही. आजपर्यंत मी जसं फोनच माझा सर 2008 मध्ये सर मला फोन आला. लोकांना फोन त्याच्या अगोदर भरपूर आले असतील, म्हणजे त्यांच्याकडे फोन असतील, पण माझ्याकडे 2008 पासून फोन आला. मी 2003ला नोकरी लागलो, पण 2008 पासून मला फोन आला आणि त्या 8 पासून ते 2020 पर्यंत हा फोन माझा ऑफिसमध्ये असायचा. कधी मी फोन घेतला नाही सर वर्गात टीचिंग करत. मात्र ह्या 2 वर्षामध्ये ऑनलाईन शिक्षण द्यावं लागलं की कोविड-19मुळे बरेच काही प्रॉब्लेम आले. कारण सगळं शिक्षणात त्याच्यावर आलं आणि त्याच्यामुळे तो अँड्रॉइड मोबाईल असं गरजेचं आहे निश्चितच. सर मला असं वाटतं की बदलत्या काळानुसार, कारण कोविड-19चा जो पिरियड आहे मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून अगदी मोबाईलशिवाय पर्याय नाही. कारण ऑनलाईन त्यांना आपल्याला अभ्यासक्रम पाठवायचा आहे, त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत आणि म्हणून तो आताच्या काळात तो गरजेचा वाढतो. पण मला वाटतं जेव्हा शाळा परत नव्याने सुरू होईल उत्साहाने, तर निश्चितपणे तो बाजूला गेला असेल. सर ज्याप्रमाणे इंग्रजी विषय आपण शिकवता त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांची गोडी निर्माण करता, काय सांगायला नेमकं की ॲज अ रिझल्ट ऑफ युअर टीचिंग म्हणजे तुमच्या शिकवण्याचा परिणाम आज या घडीला किंवा मागच्या अनेक वर्षापासून जे काही रिझल्ट आले आहेत, तर कशा प्रकारे विद्यार्थी डेव्हलप होतात,
म्हणजे बोलण्यासाठी असेल, उत्तम लिहिण्यासाठी असेल किंवा ग्रॅमॅटिकली काही लिहिण्यासाठी? सर, मी इंग्रजी हा विषय खूप अवघड विषय जेव्हा सोपा करून सांगत असतो ना, तेव्हा की विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टी तर समजेल असं सांगतो समजा, परंतु प्रत्येक गोष्टीची जे बोलण्याची लँग्वेज असेल किंवा बोलण्याचे जे काही टोन असतो ते टोन बदललाच असतो. जेव्हा प्रत्येक गोष्टीचं समजावून सांगण्याची सुद्धा पद्धती वेगळी असते, मेथड वेगळीच असते. आता माझी मेथड अशी आहे की मी जेव्हा शिकवत असतो तेव्हा की विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी सांगायचं करतो. मग ते टोन वेगवेगळे करून असेल किंवा जोक वेगळे करून असेल, जे काय असेल ते माझी पद्धत वेगळी असते. किंवा जेव्हा मी इंग्रजी स्पोकन क्लास जेव्हा सुरुवात केली शाळेमध्ये, किंवा अर्धा तास मी स्पोकन क्लास घ्यायचे सर. आणि तेव्हा स्पोकन क्लास घेत असताना विद्यार्थ्यांना आता इंग्रजी बोलणं म्हणजे खूप अवघड आहे आणि समोर बोलणं तर खूपच अवघड आहे. कारण शहरामध्ये जे काही स्पोकनचे क्लास आहे त्याची फीस ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणार नाही. आणि मग या ठिकाणी अगदी मोफतपणे आपण ग्रामीण भागामध्ये आपल्या शाळेमध्ये स्पोकनचे क्लास घेता आणि विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करता. काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे विद्यार्थ्याला रिस्पॉन्स देतात आणि साधारणतः किती मिनिटापर्यंत त्यांची बोलण्याची कॅपॅसिटी वाढते? सर, इंग्रजी बोलण्याची कॅपॅसिटी खूप झालं तर 5 मिनिट खूप मुलांची आतापर्यंत वाढली माझ्या. आणि मी जेव्हा त्यांना अगदी छोटे डायलॉग लिहून दिले स्वतः बोर्डावर, आणि मग ते मुलांनी पाठ करून आले. विशेष म्हणजे हे जे बोलले ते त्यांनी असं म्हणण्यापेक्षा ते पाठ करून आले. पण ते काय मला एवढा आनंद आहे की बाबा त्यांनी पाठ करणं झालं, पण ते येऊन 5 मिनिट बोलत आहे किंवा आपलं निश्चितपणे एक सांगावं असं वाटतं की मराठी विषय जो आहे किंवा मराठी भाषा आपली आहे असं असताना सुद्धा एखादी जयंती असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर बऱ्याच वेळेला विद्यार्थी मराठी भाषा आवडत असं बोलत नाही. मग इंग्रजी भाषेमध्ये या ठिकाणी विषय मांडणे किंवा बोलणे एक आव्हान असतं आणि त्यासाठी विद्यार्थी तयार होतात. मग त्यासाठी थोडी प्रॅक्टिस पण करावी लागते आणि ते करतात. ते मी तुमचं अभिनंदन करतो सर. ज्याप्रमाणे इंग्रजी विषय आपल्याला शिकवायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास सुद्धा झाला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं अगदी बोलणं असेल, समाजात वागणं असेल, हे की नाही, अगदी याचं क्रेडिट टीचर लोकांना जातं. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करतो ते सांगा. सर, फक्त टीचिंग म्हणजेच हे शाळा किंवा शिकवणं म्हणजे सर्व काही नाही, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास सुद्धा व्हायलाच पाहिजे. तर आपण गुरुजींच्या सगळ्या म्हणजे जे कॅरेक्टर म्हणतो आपण किंवा त्यांचं चालणं बोलणं वागणं जे काय असतं त्याच्यानुसार तसे मुलं त्याचं अनुकरण करतात. आणि हे अनुकरण करत असताना गुरुजी जसा वागतोय तसं मुलं व्हायचा प्रयत्न करत असतात. मग आपण टीचिंग करत असताना सुद्धा जर आपण समजा एखादा हात इकडं तिकडं जर केला किंवा आपल्याचा तिथं चालण्याची वगैरे बोर्डाकडे जाण्याची जर ते मुलं अगदी टिपतात तसं. आणि मग त्या पद्धतीनं की समजा कधी बाहेर आम्ही खेळायला मुलं काढत, समजा मी इतर सुरुवातीचा खेळाडू आहे तेव्हा मी विषय शिकवत असून सुद्धा मी खेळायला मुलांना म्हणजे खेळायचे तास मीच घेतो. कारण स्पेशल आमच्याकडं फिजिकल टीचर नाही, संस्थेमध्ये फिजिकल टीचर असतो पण आमच्याकडे नाही आहे. म्हणून मी सगळ्यात आवडीचा म्हणजे एकतर विषय इंग्रजी विषय शिकवत असताना आवडीचा, त्याच्यानंतर मी खेळायचा सुद्धा आवडीचा. त्यामुळे गुरुजी दोन्ही बाजूला आवडीचा आहे. सर, पहिल्यापासूनच या ठिकाणी अगदी विद्यार्थी घडले पाहिजे ही आपली जी तळमळ आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. एक विचारावं वाटतं की जसं की इंग्रजी विषय शिकवायचा आपल्याला, त्यांना ग्रामर शिकवायचं आहे, त्यांना सगळं चांगलं शिकवायचं आहे आपल्याला, आणि त्यात विद्यार्थी परफेक्ट झाला पाहिजे आणि त्यात तुम्हाला अगदी यश आलेलं आहे. त्याचबरोबर अगदी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करता. आणखी एक विचारावं वाटतं की विद्यार्थ्यांना काही अगदी आवडीनिवडी असतात, काही छंद असतात, तर कुठल्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्यांना छंद आवडी दिसतात की आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करता? सर, अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळे छंद असतात विद्यार्थ्यांचे, आणि ते छंद की समजा मला चित्र तर कधी काढता आलं नाही, परंतु काही मुलांची जेव्हा चित्र जेव्हा पाहिले तेव्हा मुलांना मी उभा केलं, त्यांचं ते कौतुक केलं, आणि कौतुक केल्यानंतर मुलांना आनंद वाटला की बा आपलं चित्र खरंच चांगलं आहे का, आणि सरांनी आपली चांगलं म्हटलंय म्हणजे नक्कीच चांगलं असेल. दुसऱ्या दिवशी मुलांनी आणखीच चित्र चांगलं काढून आणलं आणि मी म्हटलं हे चित्र बोर्डावर काढ. आणि सर, चित्रकलेचा शिक्षक करत असताना गुरुजी नसताना सुद्धा आम्ही चित्रकलेला मुलं बसवतो, मी बसतोय पुढाकार घेतो. मला वाटतं की शिक्षकाची जी भूमिका असते की विद्यार्थ्यांना नेहमी पाठबळ सपोर्ट करा, त्याला या ठिकाणी चांगल्याची वाईटाची जाणीव करून द्या. आणि ही भूमिका हे जे गुरुजी करतात तेच गुरुजी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आवडू लागतात, आहे की नाही? कारण विद्यार्थ्यांना जे चांगलं आहे ते चांगलंच सांगा
त्यांचं जे काही वाईट असेल तेही सांगत चला, आणि याची जाणीव जे शिक्षक करून देतात त्या शिक्षकाबद्दल ॲटोमॅटिकली अगदी आदर वाढत जातो, आणि तुम्ही आजवर ते करत आले आहात सर. आज या ठिकाणी एक उत्कृष्ट आदर्श शिक्षक म्हणून आपला गौरव होत आहे, सन्मान होत आहे, पुढेही होत राहील, कारण चांगल्याचं नेहमीच चांगलं होतं, कौतुक होतं. अगदी थोडंसं मला तुमच्या पर्सनल लाईफबद्दल विचारावं वाटतं की केज तालुक्यातील इसू पोडगाव हे आपलं मूळ गाव, जन्मगाव. तर काय सांगाल नेमकं की गावाकडचं तुमचं ते आयुष्य सुरुवातीचं तुमचं बालपण गेलं तिथं, तर कशा प्रकारचं कौटुंबिक वातावरण, कौटुंबिक पार्श्वभूमी राहिली, आणि त्याही वातावरणामध्ये आपण कशा प्रकारे शिकलात? सर, माझा जन्म सोळगाव या ठिकाणी खूप गरीब कुटुंबामध्ये झालेला आहे. आमचं कुटुंब एक छोटंसं कुटुंब, आईवडील, एक मोठी बहीण, मोठा भाऊ आणि एक छोटासा, असं 5 जणांचं आमचं कुटुंब. एकत्र कुटुंब राहिलेलं आम्ही, लहान चुलत्यांचे आम्ही एकत्र राहिलेले. आणि एवढी गरिबी की ते गरिबी आता जर आठवत असलं, आठवायचं म्हटलं तर ते म्हणजे शक्य नाही. ते गरिबी काढू नये आम्ही, कारण आजची परिस्थिती आणि ती परिस्थिती जर काढली तर आम्ही शेतामध्ये राहायचो. शिक्षणाला सुरुवात झाली. आमच्याकडं म्हणजे शेळ्या होत्या, आम्ही शेळ्या राखायच्या सुट्टीमध्ये. आणि मग शेतामध्ये राहत असताना अनेक अडचणी असेल. लाईट नसायची, चिमणीवर अभ्यास कधी करायचा, एकतर मग म्हणजे अंधार पडायच्या अगोदर अभ्यास करून ठेवायचा. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं की आम्ही दोघंही भाऊ शाळेमध्ये बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगले हुशार होतो. मोठा भाऊ तर आमचा एवढा हुशार होता की म्हणजे त्याची गुणवत्ता मला कधीच आली नाही. त्यामुळं आम्ही शिकलो. बहिणीनं आम्हाला आमच्यासाठी तर बहीण आणि आईवडिलांनी खूप बाहेर लोकांचं काम केलं, हजेरीनं काम केलं, रोजानं काम केलं. आणि रोजगार पण बहिणीचं शिक्षण आमच्या दोघांमुळे झालं, कारण बहिणीनं आम्हाला शिकण्यासाठी रोजगार तिनं शाळा शिकली नाही, रोजानं काम केलं. त्यामुळे बहीण तर म्हणजे आमच्यासाठी देव आहे. आईवडील तर देवच आहेत, पण बहीणसुद्धा आमच्यासाठी देव आहे. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की चिमणीच्या प्रकारावर तुम्ही शिकायचं, अभ्यास करायचा. तर विचारावं वाटतं की चिमणीच्या अवतीभोवती अभ्यास करणारी चिमणी पात्र पाहून आईची आणि वडिलांची काय भावना राहायची, काय सांगायचं नेमकं? तर आईवडिलांना असं वाटायचं की मुलं शिकली पाहिजे, कारण आमची एवढी गरिबी होती की भाऊ कॉलेजला गेला, कपडे नसायचे. गुरुजीने आम्हाला कपडे दिले सर्व भावाचे, की त्याला शिकवल्याने गुरुजीने कपडे घेतले. तर आमचे म्हणजे मोठे भाऊ असे म्हणायचे की माझ्यासाठी शेती विका आणि मला शिकव, एवढी शिकण्याची आमची इच्छा होती सर. आणि परंतु आमचे वडील एवढंच म्हणायचे की बा आपली गरिबी आहे आणि आपल्या बापाने आपली जमीन घेऊन ठेवलेली, तर ही जमीन आपण विकण्यापेक्षा वा तुम्ही कसं तरी शिका. निश्चित सर, असं म्हणतात की प्रकाश जर असेल तर वाटा दिसतात. तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश नव्हता, जो होता तो चिमणीचा होता. तर या चिमणीच्या प्रकाशातनं भविष्याची नेमकी काय वाट दिसत होती, काय सांगाल? सर, की बाहेर समोर आम्हाला अंधार दिसायचा, परंतु आम्हाला असे वाटायचं की आपण कसल्याही परिस्थितीत जरी शिकलो तरी नक्कीच आपला एक दिवस प्रकाश आपल्या समोर येणार आहे. की आम्हाला एवढी जिद्द होती की आम्ही शिकणार आणि आम्ही खूप मोठं होणार. भाऊ असं म्हणायचं की अरे आपण एवढं मोठं होणार आहे की आपण पुन्हा पहिले दिवस आपल्याला आठवण देईल. म्हणजे एक आत्मविश्वास होता की आपण एक दिवस आपण जिंकणार आहोत. मला वाटतं की आपलं कर्म, आपलं काम चांगलं असेल किंवा आपली जर आपल्यावर निष्ठा असेल तर आपल्याला विजय मिळतो. आईवडिलांचा एवढा मोठा म्हणजे आशीर्वाद होता, त्यामधल्यापेक्षा त्यांची खूप इच्छा होती की आम्ही शिकलो. निश्चित सर, काबाड कष्ट करणारे तुमचे आईवडील, ज्या तुमचे वडील अद्यापही आहेत, तर काय सांगाल नेमकं की तुम्हाला तुमच्या भावाला शिकवण्यासाठी त्यांनी घेतले कष्ट, घेतले मेहनत, कशा प्रकारे त्यांचं ते आयुष्य होतं सांगा? सर, आईवडिलांचं कष्ट आम्ही तर म्हणजे असं मोजू शकतच नाही. ते म्हणजे आमच्यासाठी तर म्हणजे हेच आहे, आम्ही त्याचं कधीच मेजरमेंट करू शकत नाही सर. आणि त्यांनी कष्ट केलं आणि आज आम्हाला उभा केलं, त्याच्यात आम्ही एवढं मोठं भाग्य समजलो की आज आमच्या म्हणजे सगळ्यांचेच आईवडील कष्ट करतात, मुलांना शिकवतात, पण आमच्यासाठी आमचे आईवडील हे खूप मोठे देव आहेत. निश्चितच, कारण ज्या आईवडिलांनी काही खरं नव्हतं, फक्त खरं एवढंच होतं की लेकरं चांगलं शिकले आणि त्यासाठी ते राबले, झगडले. कारण इसू पोडगाव या गावातील सर्वच लोकांनी ते पाहिलेलं आहे, नाही की नाही? आणि असं म्हणतात की जर तुमचं या ठिकाणी कर्म चांगलं असेल तर मुलं अगदी चांगल्या मार्गावर जातात आणि तुम्ही ते अगदी सिद्ध करून दाखवलं.
विसुपोडगाव या गावामध्ये कशा प्रकारचं बालपण गेलं, म्हणजे एकूणच तुमचे तिथे सवंगडी असतील, शाळा असेल, एकूणच तो माहोल असेल, परिस्थिती गरीब होती पण जगणं मात्र सुरू होतं, ते सांगा सर. सर वडगावमध्ये बालपण म्हणजे आज वडगावमध्येच आम्ही आहे समजा, परंतु वडगावमधील माझे सर्व बालपणचे मित्र, रमेश सावंत असेल, तुम्हाला पावसाळी असेल, वैजनाथ ठाकरे असेल, हे जेवढे काही मित्र असतील माझे ते सर्व मित्र आम्ही एकदम सोबत त्यांच्याकडे लाईट होती, आम्ही मदन मुसारी यांच्या घरी संध्याकाळी अभ्यासाला जायचो. भाऊ पण जायचा आणि मी पण जायचो. म्हणून असे आम्ही 5-6 वर्ष त्यांच्या घरीच अभ्यासाला गेलो. तर त्यांचाही आम्हाला खूप मोठा आधार आहे की लाईट त्यांच्याकडे होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे अभ्यासाला जायचो. आणि हे सर्व मित्रांनी आम्हाला म्हणजे दुपारचं जेवणसुद्धा कधी कधी याने दिलं की आम्ही शेतात राहत असल्यामुळे कधी कधी यांच्याकडे आम्ही जेवण करायचं दुपारचं. म्हणून आम्ही या बालपणाच्या मित्रांना आम्ही कधी आजही विसरत नाही तर कधीच विसरत नाही. सर या मुलाखतीच्या अनुषंगाने परत एकदा विचारावंसं वाटतं की आज आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन तुमचा गौरव होत आहे, सन्मान आहे, सर्व स्तरातून तुमचं कौतुक होत आहे, परंतु या प्रसंगी आई आणि वडील त्याचबरोबर तुमच्या बहीणबाई असतील की ज्यांनी स्वतःचं शिक्षण, स्वतःचं सुख बाजूला सारून या ठिकाणी काबाड कष्ट केले आणि तुम्हाला घडवलं आणि शिकवलं सुद्धा. तर मुलाखतीच्या अनुषंगाने आई, वडील आणि बहीणबाईबद्दल काय भावना व्यक्त करा? सर आई वडील भाऊ यांनी म्हणजे शेती पिकत नसताना लोकांसाठी जाऊन काम केलं आणि आमच्यासाठी जे काही पैसे दिले ते आमच्यासाठी खर्च केले, आम्हाला शिकवलं. आणि त्याने त्यांना एवढ्या मोठ्या अडचणी आल्या की मग काम बघावं लागायचं. त्याला काम असं आज कामाला लोक मिळत नाही पण त्याला काम बघावं लागायचं, शोधावं लागायचं का, आणि काम शोधून ते काम करावं लागायचं. मग त्यांच्यासोबत कधी कधी आम्ही हेल्प करायला जायचं की त्या ठिकाणी मदत करायची की आम्ही म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही आमच्याकडं धनेगाव डॅम जवळच होता आणि मग सालगाव भालगाव या ठिकाणचे लोक जवळचे त्या ठिकाणचे लोक पाईपलाईन त्यावेळेस खांदायचे, त्यावेळेस काय असं JCB वगैरे नसायचं आणि मग आम्ही ते बराचशी म्हणतो आपण तर ते पाईपलाईनचे, तर ते बराचशी खांदायला आम्ही जायचं सर. तर आम्ही भावामध्ये आम्ही अर्धीच बराच करायची आणि आईवडिलांनी आणि बहिणी 2-2 बराचशी करायची. तर यांच्या कष्टामुळे आज आम्ही म्हणजे त्या कष्टाची जाण ठेवून आम्ही आज एवढं मोठं शिकतो. निश्चितच, कारण ताईने या ठिकाणी त्याचबरोबर अगदी आईने असेल किंवा बाबाने असेल, वडिलांनी असेल, तुमच्या या सर्वांनी कष्ट घेतले, प्रसंगी बराचशी खोचले आहे की, पण तरीसुद्धा ते डगमगले नाही आणि तुम्ही शिकलात, कारण त्यांच्यामुळे ती उभारी भेटली खरं तर. त्यानंतर एक मला विचारावंसं वाटतं सर की तुमच्या आई ज्या आज या जगात नाही आहेत परंतु कुठंतरी त्या तुमच्या अवतीभोवती आहेत, कारण आई ही लेकराच्या नेहमीच अवतीभोवती असते. तुमच्या आई कैलासवासी उज्ज्वलामाई कवडे ज्यांनी तुमचं आयुष्य उज्ज्वल केलं, तुमचं भविष्य उज्ज्वल केलं, अशा या माईबद्दल, कारण आई नाही आहे आज, ठीक आहे, तर अशा प्रसंगी या ठिकाणी आईबद्दल काय भावना आहेत, नेमकी आई कशी होती आणि कशा प्रकारे त्या गरिबीमुळे सुद्धा तुम्हाला तिच्याबरोबर असताना श्रीमंती वाटायची, कारण आई जिथं असते ती श्रीमंती असते खरं तर. सर आई आमची कधीच शाळेत न गेलेली अनपढ असणारी आई, पण अगदी आम्हाला असं कधी वाटलं नाही, आईने कधी भासूच दिलं नाही आम्हाला की आई म्हणजे मला काही येत नाही किंवा मी हुशार नाही असं कधी दाखवलं. तिला कधी असं तिच्यासमोर जर पैसे ठेवले तर पैसे तिला मोजता यायचे नाही सर, परंतु लहानपणापासून आम्हाला आईने एवढं मोठं प्रेम दिलं, तिच्या आशीर्वादाने आज आम्ही एवढं मोठं भेटलो सर. आज इथपर्यंत आला तिच्या आशीर्वाद आहे सर. आणि आम्ही जेव्हा तिला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा सुद्धा एवढं मोठं काबाड कष्ट केलं. एक दिवस घरी बसली न बसणारी आहे आमची. तिला वॉलचा त्रास व्हायला सुरुवात झाली आणि 1994 जेव्हा आम्ही दवाखान्यात बागशी या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सर डॉक्टर असं सांगतो की 6 महिने तुमची आई जगत नाही, ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन करूनही गॅरंटी नाही. तर आम्ही ऑपरेशन कॅन्सल केलं आणि आम्ही त्यांच्याकडनं 1 महिन्याचं औषध घेतलं आणि 1 महिन्यात आम्ही जेव्हा परत गेलो तरी ते तसं सांगितलं. पण त्या वेळेसपासून आम्ही दवाखाना तर कंटिन्यू चालू होता, औषधं घ्यायची, गोळ्या जास्त महागायच्या म्हणून आम्ही त्यावेळेला शिकत होतो. मग आईनं आमच्या गोळ्या म्हणजे रोज गोळ्या असायच्या त्या 4-4 दिवसानंतर घ्यायच्या, कारण ते पुरावा म्हणून आणि मग असं शिक्षण हवं खंड पडून जे मेडिसिन आहे ते 4 दिवसाचा 5 दिवसाचा खंड पाडायचा नंतर घ्यायच्या. आणि मग हे औषध असे घेऊन सुद्धा आई आमची तब्बल 24 वर्ष जगली सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिची जी दैवी शक्ती आहे जगण्याची, ते तिची जी इच्छाशक्ती आहे
ते केवळ असं मला असं वाटतं की देवाला की ते देवाला आमच्यासाठी तिला इतके दिवस आयुष्य दिले. आज गुरुजी मला विचारावं असं वाटतं की आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे, कारण एकाच महिन्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचा आणि अंबाजोगाई रोटरी क्लबचे 2 पुरस्कार भेटले आदर्श शिक्षक म्हणून. सर्वांकडनं कौतुक होत आहे. कौतुक करणारे अनेक आहेत, मित्र आहेत, सहकारी आहेत, विद्यार्थी आहेत, पाहुणे रावळे सुद्धा आहेत. परंतु कौतुक करणारी जिची खरी आतून जी कौतुक असते ती म्हणजे आई. आज तिच्याशिवाय काय नेमकी भावना आहे? सर आम्हाला एवढं दुःख होतं की आमची आई जर असते ना तर आम्हाला खूप मोठा आनंद मिळाला. आणखी जो मला मी काम केलं सर निश्चितपणे. त्यामुळे आज आम्हाला आईची खूप कमीपणा कमतरता वाटते. आज आई नाही परंतु तिच्याशिवाय या ठिकाणी जगायचं आहे, तिच्या विचारानं चालायचं आहे. तरी विचारावं असं वाटतं सर की जाता खेपी आईने किंवा आयुष्यभर आईने काय सांगितलं की जेणेकरून तुम्हाला एक आदर्श जीवन जगता? सर आईने आम्हाला एवढी शिकवण दिली लहानपणापासून की एकतर चोरी चपाटी कधी करायची नाही, लबाडी कधी करायची नाही, आणि समाजामध्ये वागत असताना आपण माणूस कधी विसरायची नाही सर. निश्चितपणे. आणि मला वाटतं की आईचं जे नाव होतं उज्ज्वला माई. मी या ठिकाणी मुद्दाम माई असं, कारण त्या माईने तुमच्या भावाचं एकूणच कुटुंबाचं या ठिकाणी जे भवितव्य असतं ते उज्ज्वल केलं. आणि म्हणून ही उज्ज्वला माई तुमच्याबरोबर नेहमीच असेल. माईचे आशीर्वाद नेहमी राहतील आणि तुमच्याकडं असंच काम होत राहील. सर मला परत या ठिकाणी आता शाळेकडे यायचं. तुमच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा डिगोळांबा या ठिकाणी आता आपण उत्तम प्रकारे इंग्रजी विषयाचं अध्यापन करत आहेत. तर कशा प्रकारे आज त्या ठिकाणी अध्यापन सुरू आहे? कशा प्रकारची तुमची शाळा आहे? विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स, कारण कोविड-19च्या काळामध्ये बरेच दिवस झाले शाळेत विद्यार्थी नाही आहेत. मग अशाही प्रसंगी तुम्ही अगदी हाल सोडले नाहीत आणि शिकवत राहिलात, तर ते सांगा. सर डिगोळांबा या ठिकाणी जेव्हा मी जॉईन झालो त्यावेळेसपासून माझं कार्य मी 8 वाजता शाळेत जाणं, तास घेणं. जेव्हा जेव्हा मी सुरुवात केली त्या ठिकाणी एक्स्ट्रा तास घ्यायला. एक जॉईन झाल्यापासून 5-6 दिवसापासून मी लगेच एक्स्ट्रा तास सुरुवात केली सर. आणि एक्स्ट्रा तास सुरुवात केली की लगेच लोकांना कुजबूज सुरू झाली सर. त्या ठिकाणी डिगोळांबा ठिकाणी शाळा मोठी होती, 20-25 जणांचा स्टाफ होता आणि लोकांची कुजबूज अशी सुरू झाली की नवीन शिक्षक आहे आणि काहीतरी करायला लागलाय आणि आपल्याला करावं लागतं काही असं म्हणून लोकांची एकतर म्हणजे विरोध झाला. आणि मग विरोध झाल्यानंतर मुख्याध्यापकांना मी म्हटलो की सर असं असेल किंवा लोक म्हणतात तास घेऊ नका. डायरेक्ट सर म्हणले मला दुसरे की तुम्ही तास घेऊ नका, का ते लोक आम्हाला बोलतात. आणि मग मी मुख्याध्यापक म्हटलं की सर मला तास घ्यावा लागते, इंग्रजी विषय सोपा नाही आणि इंग्रजी विषय मुलांना समजण्यासाठी मला तास घ्यावा. तुम्हाला माझ्या मुलं नाही की तुम्ही घ्या म्हणून, परंतु मला घ्यावं लागते. आणि मग मी डिगोळांमध्ये सुरुवात केली. आणि मग गणिताचे गुरुजी आले सर तुम्ही तास बंद करा, मला घ्यावं लागतं असंही म्हणाले. आणि मग त्या गुरुजींना मी तयार केलं सर तुम्ही सुद्धा तास घ्या, हां तुमचा वेळ. ते म्हणले सर नाही मग मला 9ला येणं होते. मी म्हटलं सर मी 8ला घेतो ना, तुम्ही 9ला घ्या. आणि मग मी 8ला सुरुवात केली सर. 9ला सुरू केला, 9 ते 10 तास. आम्ही 8 ते 9 म्हणून मी 10वीचा घेतो, 9 ते 10 मी 9वीच्या मुलांना म्हणतो. आणि अशा पद्धतीने मी तिथं सुरुवात केली. म्हणजे एकाच वर्गाचं न घेता तुम्ही 2 वर्गाचा तास म्हणजे 8 ते 9 10 आणि 9 ते 10 9वीचा तास अभिनंदन सर. आणि मग तिथं अशा पद्धतीने केलं. त्याच्यानंतर माझ्याकडे चार्ज झाला 2016मध्ये माझ्याकडे चार्ज झाला. चार्ज घेतला, क्लासचा चार्ज आहे, 20-22 जणांचा स्टाफ सांभाळायचा आहे. आणि मग मुख्याध्यापक म्हणून तर हे महापाप आहे सर. आणि त्याच्यातून जिल्हा परिषदेचं तर खूपच महापाप आहे. तरी पण मी घेतला. तब्बल 4 वर्ष खूप मोठा त्रास झाला, तरी पण मी 8 वाजता तास घ्यायचा सोडला नाही सर. माझा ऑफिसचं मी मीटिंगला कधी गेलो नाही, परंतु मी माझा विद्यार्थ्याचं नुकसान कधी केलं नाही. आणि मी मीटिंगला जेव्हा मला शिक्षणाधिकारी बोलले त्यावेळेस मी शिक्षणाधिकारी साहेबांना सुद्धा म्हटलं की सर विद्यार्थी त्याच्यानंतर आपण माझा चार्ज, त्याच्यानंतर मी मुख्याध्यापक. म्हणून मी अगोदर विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जास्त आणि मग मात्र मी ऑफिसला प्राधान्य दिलं. निश्चितपणे मला वाटतं की सर काही झालं तरी आपण आपलं कर्तव्य विसरलं नाही पाहिजे. आणि शिक्षक या नावामध्ये बरीच ताकद आहे. शिक्षक जो शिस्तप्रिय आहे, जो कर्तव्यदक्ष आहे, जो क्षमाशील आहे आणि जो आपलं कर्तव्य कधीच विसरत नाही, त्याला आपण उत्तम शिक्षक म्हणूया. आणि ते सगळे गुण मी तर म्हणेन त्याहून जास्त चांगले गुण आपल्यामध्ये आहेत. आपल्यासारखे विद्यार्थी, आपल्यासारखे शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना मिळतात तेव्हा विद्यार्थ्यांचं भविष्य हे निश्चितपणे उज्ज्वल होतं. सर काळ बदलला आहे, बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्ट स्मार्ट होत चालली खरं तर, ठीक आहे. आणि आपण ऑलरेडी स्मार्ट आहात, तर कशा प्रकारे या ठिकाणी या बदलत्या काळानुसार जे काही तंत्रज्ञान आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, याचा वापर करून
अधिक आपल्याला प्रभावी भविष्य काळामध्ये अध्यापन करता येईल, काय सांगाल या बाबतीत? सर, आता एवढा बदलला काळ आहे आणि बी स्मार्ट नावाचा एक 10वीमध्ये पण आपल्याला पण माहीत आहे सर, आपण इंग्रजी सर आहेत आणि बी स्मार्ट नावाचा एक 10वीमध्ये आजच्या नवीन सिलेबसमध्ये पाठ पण आहे, लेसन आणि मग मी 2016मध्ये जेव्हा चार्ज घेतला तेव्हा शाळेमध्ये काहीतरी बदल करायचा बाबा. ई लर्निंग सुरुवात झाली सर त्याच काळामध्ये आणि मग प्राथमिकला आम्ही लर्निंग केलंच होतं, परंतु माध्यमिक शाळेला काहीच त्याचा फायदा होत नव्हता. म्हणून मी 2016-17च्या बजेटमध्ये RMSचं बजेट असं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानचं बजेट असायचं आणि त्या शाळेच्या बजेटमधून मी पहिला 43 इंची LED मी खरेदी केला. त्यामध्ये मी स्वतःचे पैसे काही टाकले. मला सांगावं असं वाटतं की म्हणजे काही खूप मोठे प्रमाणात केला नाही, पण मी माझे स्वतःचे दुसरे कोणी पैसे दिले पण मी माझे स्वतःचे पैसे टाकले आणि मी तो LED खरेदी केला. त्याच्यानुसार मी ऑडिओ व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आणि तो ऑनलाईन दाखवायला सुरुवात केली. कारण Android LED असल्यामुळे त्याच्यावर आपण मोबाईल डायरेक्ट त्याला कनेक्ट करत होतो आणि त्यांना दाखवत होतो. त्याच्यानंतर हा 20-21चा काळ तर कोविड-19मुळे एवढा बिकट परिस्थिती झाली की मुलांना शाळेत नाही, मग ऑनलाईन शिक्षण सुरू करा. हे शासनाचे जेव्हा आतापर्यंत असं होतं की मोबाईल द्यायचाच नाही, पण आता मोबाईल शासन द्यायला सांगितलं आणि मग त्याच्यानुसारही आम्ही ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ टाकले, समजा रेडीमेड व्हिडिओ पण टाकले यूट्यूबचे, पण ते द्यायचा प्रयत्न केला. आणि त्यापेक्षा सुद्धा आम्ही आणखी एक केलं की 2020-21मध्ये शाळा सगळ्या बंद होत्या, परंतु जिल्हा परिषदेची एकमेव निवड आम्ही जी शाळा सुरू होती 10वीचा रोज सुरुवात झाला की मी शेती करत होतो तरी सुद्धा 8 ते 10 तास घ्यायचा आणि 10ला मी शेतामध्ये जायचं. हे फक्त एक इंग्रजीचाच तास व्हायचा, दुसरा कुठलाही तास होता. थँक्यू सर. नाव सांगा. नारायण मनोहर कवरे, गाव? इसवडगाव तालुक्याचे, जिल्हा बीड. विसुबोडगाव आहे तुमचं गाव का? हां. बाबा, तुमचे चिरंजीव कवडे गुरुजी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे, तर काय तुमची भावना आहे नेमकी सांगा बरं, काय वाटतं? नारायण मनोहर कवरे, महादेव नारायण कवरे, चंद्रकांत नारायण कवरे. महादेव नारायण कवरे पुण्याला राहतोय, त्याचं शिक्षण इंजिनियर झालेलं आहे. बरं. आणि चंद्रकांत नारायण कवरे शिक्षक झालेला आहे, ती दिवळांब्याला नोकरी होती. तुमच्या मुलाला जो पुरस्कार भेटल्याचा आनंद वाटतो का? हां. ताई, नाव सांगा तुमचं. अंजली चंद्रकांत कवडे. ताई, तुमचे मिस्टर कवडे सर यांना नुकताच या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेने त्याचबरोबर रोटरी क्लबने एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे, तर एक पत्नी म्हणून या प्रसंगी तुमची काय भावना आहे नेमकी, काय सांगाल नेमकं? आम्हाला खूपच आनंद झाला. सरांचं वर्तन एक आदर्श आहे, ते मग समाजातलं असेल, शाळेतलं असेल, काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही त्यांना सपोर्ट करता की जेणेकरून त्यांना उत्तम प्रकारे अध्यापन करता येतं? ते आहेतच आदर्श शिक्षक आणि घरी पण तसेच आहेत, घरच्यासाठी पण. पाहिले आपण की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा देऊळ आंबा तालुका अंबाजोगाई येथील अध्यापन करत असलेले आदर्श शिक्षक चंद्रकांत नारायणजी कवडे सर आणि सरांचे विचार आणि विद्यार्थी घडावेत यासाठी त्यांचे असलेले मनातून प्रयत्न याचमुळे गुरुजींना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. भविष्यातही होत राहील. सर, या ठिकाणी एवढंच सांगेन मी की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्याकडनं ही विद्यार्थी सेवा शिकवणं हे उत्तमपणे हे असंच अखंडपणे चालू राहू यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने शुभेच्छा. निश्चितपणे या ठिकाणी आदर्श शिक्षक चंद्रकांत नारायणजी कवडे सर यांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.